श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? चांगले असाल तर स्वामींच्या कृपेने सर्वांच्या जीवनात आनंद घडावा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर आज गेलो होतो, मावस भावाने गाडी घेतली आहे ना, तर त्याच्या पूजेसाठी बोलवलं होतं त्याने. तर खूप छान वाटलं. तर काही ना काही अचिव्हमेंट करता येतं मावस भाऊ. तर खूप असं बरं वाटलं. पण एका गोष्टीची खंत वाटत होती, ती म्हणजे आमच्या काकांची. तर ह्या क्षणी दोन व्यक्तींची खूप आठवण आली. एक तर काकांची खूप आठवण येत होती, कारण काका नाही येतं आणि त्यांच्या मुलांमध्ये खूप म्हणजे एक आता मिलिटरीची नोकरी पूर्ण करून आला आहे, तर 22 वर्ष सर्व्हिस करून आला आहे. त्यानेच मोठ्या भावासाठी थोडीशी मदत म्हणून हे टेम्पो घेतला, म्हणजे नाही का. तर त्याला पण थोडंसं पुढे जाण्यासाठी हातभार लावला. आजकालच्या जमान्यामध्ये कोण कोणासाठी काही करत नाही. तर भाऊ भावासाठी कोणी पैसेसुद्धा द्यायचं जाऊ द्या, पण फौजची नोकरी करून आल्यानंतर कोणी कोणाला विचारत पण नाही. पण हे भाऊ एकमेकांना सोडून असे राहत नाही. तर बरं वाटलं पाहिल्यानंतर. दोघांना पण एकमेकांना म्हणजे बरोबर घेऊन चालत आहेत दोघंजणं. तर हे आमचे काका आहेत. त्या काकांचा फोटो तुमच्याशी शेअर केला आहे, कारण या काकांची मला खूप आठवण येत होती त्यावेळेस. त्यांना खूप आनंद झाला असता का मुलांची एवढी प्रगती पाहून. तर त्यावेळेस थोडीशी आठवण आली, कारण काका असते तर खूप आनंद झाला असता काकांना पण. आणि ते नाही राहिले, त्याच्यामुळे त्यांचं जरा खंत वाटत होती. तर गाडीची पूजा वगैरे करून झाली. छान अशी गाडी, नवीन गाडी काढली आहे मोठ्या मावस भावाने, आणि छोट्यानेच मदत केली आहे एकमेकांना सहाय्य करू. असंच त्यांचं दोघांचं खूप छान अशी अचिव्हमेंट केली आहे त्यांनी. खूप गरिबीतून दिवस काढलेले आहेत त्यांचे. तर बरं वाटलं. अजून एक त्यांच्यामध्ये गाडी पण ॲड झाली आहे. तर अशीच प्रगती करावं त्यांनी दोघांनी, तर बरं वाटेल. अशीच प्रगती व्हावं त्यांची स्वामींच्या जवळ हीच प्रार्थना आहे. आणि त्यानंतर दुसरी जी आठवण आली ती मामाची, कारण म्हणजे वडील पण नाही आहेत आणि सासरे पण नाही आहेत यांना. तर सासरे पण म्हणजे तेच सासरा म्हणजे त्यांचे सासरे म्हणजेच माझे मामा. तर माझे मामा हे पण नाही आहे. तर त्या मामांची पण मला आज खूप आठवण येत होती. तर त्यांना पण बरं वाटलं असतं जावायची एवढी प्रगती पाहिल्यानंतर. त्यातली त्यात त्यांना हे एक अजून विशेष वाटलं असतं, कारण त्यांचा मुलगा म्हणजेच मामाचा मुलगा हा पण सरपंच झाला होता. तर हा जो नारळ वगैरे फोडतोय हाच त्यांचा मुलगा, मामाचा मुलगा. तर यालाही वडिलांचा आधार नाही, पण सरपंच झाला आहे त्याचा पण त्यांना अभिमान वाटला असता. आणि जावयाने पण गाडी वगैरे एवढी मोठी काढली, तर बरं वाटलं असं त्यांना पण पाहिल्यानंतर. आज ह्या घडीला मला मामांचं आणि काकांचं खूपच आठवण येत होती. तर असो, गेलेले माणसं काही परत वापस येत नाही, पण अशा वेळेस आठवण येते. तर तेच तुमच्याशी शेअर केलं. काही कोणाचं मन दुखवण्याचं किंवा कोणाच्या भावनांशी खेळण्याचा माझा काही मतलब नव्हता. तर गाडी छानपैकी पूजा वगैरे झाल्यानंतर मस्त अचिव्हमेंट केली आणि बाहेर काढली. तर कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ ते नक्की सांगा.